कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही। पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात। वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे। यांच्या राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे। इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे। यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट। आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेलं मला बघायला। प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे। माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सहभागी आहे की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना। याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही। आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं। हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत। भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांचे आमदारकी पद रद्द झाले, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा। आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार, सगळ्यात पुढे मी असणार। कारण आता हे पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात, त्यावेळी प्रोटेक्शन नसणार आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना, त्या रवी इंगोलेची गाडी समोरनं आली तर तुम्हाला खांब फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, ह्यांचं काम करू नका। ह्याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं। शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसली भीक घालू नका या राजेश क्षीरसागरना। याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे। स्पष्ट सांगायचं साहेब, दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाही तर तुमच्या भ्रष्टाचारामुळे आम्ही अडचणीत नको। भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत। त्यांनी काम कितपत केलंय हे शहानिशा होणार आहे। 40 लाख रुपये यांना देऊन 1 कोटी रुपये ते कोण कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात। तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? तर आमच्या शिवसेनेच्या भाषेत खाली डोकं वर पाय। महापालिकेला कोणता व्हिडिओ मॅडम? नाही, त्या व्हिडिओ मध्ये मॅडम उघड मध्ये काय दिसत नाही तसं, पण ह्यात डायरेक्ट 40 लाख त्या व्यक्तीने तेच सांगितलं, 1 कोटी तो व्हिडिओ हा नाही। कदाचित रक्कम एकसारखी असेल, आणखीन एक 15 दिवसात एक व्हिडिओ माझ्याकडे येईल, पण ते देणारे सिच्युएशन नुसार देणार। त्यांना जर भीती वाटली तर ते देतील का नाही माहिती नाही। आता ह्या राज्यामध्ये कोणालाही स्वतःला संपवून, म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेत आपली घरं जाळून कोळसा आपल्याला विकायचा नाही। आपली घरं सुरक्षित राहून कॉन्ट्रॅक्टर मला मदत करतील किंवा अन्य कोण लोक अडचणीत आली ते मदत करतील। पण मी त्या सर्वांना आश्वासित करतो, क्षीरसागरना भिवू नका। त्यांचा कर्दन काळ म्हणजे हा रवी इंगोले। मी आणखीन एकदा रिपीट करतो, हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून असेल तर रवी इंगोलेला चौकात फाशी द्या, आणि जर खरा असेल तर राजेश क्षीरसागरना फाशी द्यायची जबाबदारी मीडियाची।
माझी नाही, मीडियानं जबाबदारी घ्यायची. तुम्ही मागणी करा ना माझ्या वतीने. जर मीडियानं म्हटलं का नाही आता रवी इंगोलेंनी सांगितलेलं सगळं खरं ठरलं, ते सगळं घेतो आणि मी न्यायालयात जातो, याला द्या पाहिजे एकदा. अहो, देशासाठी फासावर जाणारे भगतसिंग कुटाने भ्रष्टाचार करणारा फासावर गेला तर भारत देशात क्रांती होईल, शांतीमध्ये क्रांती नांदेल. लक्षात ठेवा. मागापासून बोलताना माझ्या चेहऱ्यावर बारीक हास्य आहे, ते त्यांच्यासाठीच आहे. ह्या हास्याला किंमत आहे, त्या हास्याला किंमत नाही. त्या हास्यामध्ये कुचकापणा आहे, ह्या हास्यामध्ये कुचकापणा नाही. ह्या हास्यामध्ये भ्रष्टाचार तुमचा आम्ही उघडकीस आणला हे सिद्ध होते. तुमच्या भ्रष्टाचाराला उघडकीस आणणारा तुमच्या समोर बसलाय. प्रेस क्लबमध्ये उद्या या राजेश क्षीरसागर, परत आपण दोघं एकत्रित बाईट देऊया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार, त्यांनी पण द्यायचं. तो तुम्ही शेकडो प्रश्न लिहून आण, प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर साहेब देतो. प्रत्येक प्रश्नाचं. अगदी 10 वर्षापासून आपण इथं 5 तास प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, 5 तास बसाय, अगदी महाराष्ट्र सगळं बघू. त्यांच्या दमक नाही. माझी गाडी जरी बाहेर असली तर ती गाडी वळवून जाते शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून. लक्षात ठेवा, मी सांगते, हा गुरगुरणारी माझी भाषा नाही, ही सत्यता मी मांडालो. आता हा जो तुम्ही मुद्दा पाहिला, काही कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधला 100%. 4-5 चांगले फोन आलेले अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही कंटाळलोय हो यांच्या भ्रष्टाचाराला आणि पैशाच्या टक्केवारीला, आम्हाला यातनं वाचवा. कदाचित मोठ्या संख्येनं कॉन्ट्रॅक्टर लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांना 4 भिंतीच्या आत घेऊन बसणार नाही, इथे येऊन बसणार. मला कोणाचे पैसे नको, तुमचं पैसे तुम्हाला लक लाभ, आम्हाला भ्रष्टाचाराचा कसला 1 रुपया नको. कौस्तुभ आयगरला लुटला राव, अक्षरशः डॉक्टर लुटला बिचाऱ्यांना. हॉस्पिटल दुसरीकडे केलंय. बरं मी काय म्हणतोय, ते डॉक्टर आहेत काय, कसं आहे, तुम्ही कोण ठरवणार, तुम्ही कसं आहे त्याच्यावर बोला. आता कौस्तुभ आयगरने आता तुटून पडायला पाहिजे, या विषयावर बाहेर पडायला पाहिजे. बायकोला घेऊन स्वतःच्या, ती नवरा बायको माठ सारखी यायची तर आम्हाला यातनं वाचवा. मी 2 वेळा वाचवलं यांच्या भ्रष्टाचारात. सारखं पैशाची डिमांड हो, हे दे ग बसतो, हे दे ग बसतो. अरे काय मिळवा, जरा कामं धंदा बघा, कुठली तर फॅक्टरी टाका, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घ्या. कॉन्ट्रॅक्टर लेवल मधनं आम्ही मिळवतोय किंवा पैसे मी पण मिळवतोय. माझं घरचे जरी चांगला आलं तरी आम्हाला राजकारणात खर्च आहेच की. तो खर्च करायला 4 पैसे मिळवायला चांगले सोर्स आहेत. बंटी साहेब मिळवतात का नाही, चांगले सोर्स आहेत त्यांचे. मन्ना साहेब मिळवतात का नाहीत, काही हे असलं धंदे सरळ गुच्छीवर बॉक्सिंग ग्लोव्ज घालून दात पटत नाही, गाल फाडून टाकला कॉन्ट्रॅक्टरांचा.